4 दिवसांपूर्वी दारू पिण्यासाठी पैसे मागून दोघांनी एकाचा खून केला। हा प्रकार विजापूर नाका परिसरात घडला। न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाली, त्यानंतर निवेदन पंचनामा करण्यासाठी आरोपींना नेताना अचानक पोलिसांचे वाहन बंद पडले। त्यानंतर हातात बेड्या घातलेल्या आणि दोरीने बांधलेल्या आरोपींना रस्त्याने पायी चालवत नेले। या प्रकारामुळे सोलापूरकरांना जुन्या काळाची आठवण झाली। आरोपींना रस्त्यावर थांबलेले लोक शिवीगाळ करत होते। आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे दोघे राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 विजापूर रोड सोलापूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत। तर यतिराज दयानंद शंखे वय 36 राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 सोलापूर असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। शनिवार 17 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शंखे यांच्या घरासमोर भांडणाचा आवाज येऊ लागला। यामुळे मयत तरुणीची पत्नी प्रतिभा या तेथे गेल्या। त्यावेळी आरोपी आकाश आणि नवल असे दोघे यतिराज यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसले। प्रतिभा यांचे पती यतिराज यांच्याकडे आरोपींनी दारूसाठी पैशाची मागणी केली होती, परंतु पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी यतिराज यांना मारहाण करत असल्याचं त्यांना समजलं।